काही नाही. नजरेत काही एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा काल उद्याचा आज शोध हा काल उद्याचा आज शोध 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 शोध. हॅलो, हां बोला. अहो माधवी अजून आली नाही म्हणून तुम्ही काय टेन्शन घेताय? 12वीचा रिझल्ट आहे ना आज. मग अहो 85 काय 90% मिळतील तिला. माझी मुलगी आहे ती. हो, आणि तुमची सुद्धा. हो, आणि केवढी मेहनत केली आहे ना तिने वर्षभर. त्याचं फळ तिला परमेश्वर नक्की देईल. हो, आणि हो येताना मात्र राजेंसाठी पेढे आणायला विसरू नका. त्यांनी खूप मेहनत घेतली हो. हो बरं, मी आता फोन ठेवते ना, आता भाजी करपेल माझी. हो हो बरं. अरे माधवीच असणार. ये आलीस. आणि हे काय एवढा टेन्शनचा चेहरा का घेतलायस? मला फसवण्यासाठी ना? माहिती होतं मला. तुला नक्की 90% मिळाले असणार. $72? 72% हा काय तुझा रिझल्ट आहे का? हे बघ. पण ए मधू, काहीतरी गडबड झाली असणार ग नक्की. अगं तू घाबरू नकोस. पप्पा नाही रागवणार ग तुला. आणि हे बघ, आपण पेपर्स परत रिचेकिंगला देऊ ना. हां, हे बघ मी तुला पाणी घेऊन येऊ का? नकोय ग. अगं असं काय करतेस? 12वी म्हणजे काही शेवट नाही आहे ग. आणि 72% ना, 72% म्हणजे फर्स्ट क्लास. हे बघ मी तुझ्यासाठी पेढे घेऊन येते. देवा, का केलंस असं? देवा, मी आता काय करू? यांनी तर अगदी पणच केला होता की माधवीला 85%च मिळणार म्हणून. आणि आता नाही, नको. मी इकडून फोन केला ना तर माधवी ऐकेल. मी खाली दुकानात जाऊनच फोन करून कळवते यांना. माधवी, ए माधवी, अगं पप्पा खूप खुश झालेत. 72% म्हणजे खूप छान आहेत ग. अगं यावर्षी ना रिझल्टच कमी लागलाय. हे बघ मी पेढे पण आणलेत तुझ्यासाठी. आधी देवापुढे ठेवायचा. ए आता बाहेर ये ना, आता पास झालं.
जरा बाहेर बघा. सर ती नॉट व्यवस्थित काढून घ्या. आपणच note माधवीचे बाबा का? हो. नेमकं काय झालंय? काय होणार, हे सगळं माझ्यामुळेच झालंय. हो, तुमच्यामुळेच झालंय हे सगळं. तुमच्या जिद्दीपायी गेली ग माझी मुलगी. 12वीला 85% मिळालेच पाहिजेत. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, अभ्यास आहे काय अभ्यास. असं सहन केलं असेल तिने वर्षभर. खचली शेवटी बिचारी. रिझल्ट दाखवायची हिंमत नव्हती ना तिच्यात, म्हणून शेवटी हा मार्ग पत्करला. तुम्ही मारलाय माझ्या मुलीला, तुम्ही मारलाय माझ्या मुलीला. रमा अगं सांभाळ. तुम्ही मारलाय. रमा सांभाळ ग स्वतःला. तुम्ही? मी शेखर राजे यांच्या शेजारीच राहतो. माधवीला मी लहानपणापासून ओळखतो. जे काही सांगितलं त्यांनी ते सगळं खरं आहे. हे राजे शेजारीच राहतात. नमस्कार. नमस्कार सर. मी इन्स्पेक्टर रोहित वाघ. मी शेखर राजे. काय झालं सांगाल का? सर मी काय सांगू, हे काय नवीन आहे त्याच्यामध्ये. आज आपण वर्तमानपत्रात रोजच वाचतो, रिझल्ट लागला की मुलं आत्महत्या करतात. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता असते. त्यांना नेहमी असं वाटतं की आपल्या मुलाला 90-95% मार्क मिळायला हवेत, पण आपल्या मुलाची कुवत काय आहे ते नेमकं विसरतात. माधवीला अभ्यासासाठी नेहमी प्रोत्साहन द्यायचो. कधी कधी तिचा अभ्यास सुद्धा घ्यायचो. मी तिला शिकवायचो कधी. तुम्ही शिक्षक आहात का? नाही सर, मी एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे. तू तिथे उभा आहे ना, हा माझा मुलगा जयेश. माधवीपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे, गरज पडल्यास परत तुम्हाला त्रास देऊ. हो सर. नीता, सर तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवूया आणि बाकी सगळ्या नोंदी करून घे. ओके सर. आत्महत्याआधी चिठ्ठी लिहायची असते याचा पिक्चर नॉलेज या पिढीला असणार. मी परत एकदा रूम चेक करतो. सर. तू जरा बघ. रमाताई माफ करा, तुमच्या मदतीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. प्लीज मला सांगाल का, माधवी केव्हा आली आणि तेव्हा तुम्ही कुठे होतात? माधवी आणि तू एकाच वयोगटातले? नाही साहेब, मी माधवीहून 2 वर्षांनी मोठा आहे साहेब. बरं, तिचा कोणी खास मित्र वगैरे? नाही साहेब, हा मुळात माधवी कोणामध्ये मिक्सच व्हायची नाही. आणि त्यात आहे तिचे आता हे 12वीचा वर्ष असल्यामुळे ती सतत अभ्यासातच असायची साहेब. माझे बाबा पण तिला शिकवायचे साहेब. ओके. सर ओ माय गॉड. नीता, हे बघ, डायरीचं आजचं पण फाटलंय. नेमकं आजचंच पण कसं फाटलंय? फाटलंय की कोणी फाडलंय? पण कशाला? माधवीने मरण्याआधी असं काय लिहून ठेवलं होतं की फाडावं लागलं. हा काही वेगळा प्रकार तर नाही? सर सिंपल केस आहे. 12वीचा रिझल्ट लागला होता आणि अपेक्षेपेक्षा तिला कमी मार्क्स मिळाले. 72% मिळाले होते तिला. आणि ते तिच्या वडिलांना कमी वाटत होते ना, म्हणून बिचारीने वडिलांच्या भीतीपायी आत्महत्या केली. असं असेल तर चांगलं आहे. म्हणजे
आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि अमर सरांना सांगूया. शिंदे, हां बोला सर. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके सर. चला. येस रोहित, ही केस वाटते तेवढी साधी नाहीये. राईट सर. ज्या अर्थी डायरीचं आजचं पान फाटलंय त्या अर्थी त्या रूममध्ये आणखी कोणीतरी आलं असणार. आणि या डायरीमध्ये सगळं बॉलपेननी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचं इम्प्रेशन मागच्या पानावर उमटलं असणार. येस येस येस. ते आपण शोधू शकतो. करेक्ट सर. जर डायरी आपण लॅबमध्ये पाठवली तर या पेजवर काय लिहिलं होतं ते आपल्याला नक्की कळेल. राईट. नीता, सर. तू स्वतः हे काम कर. ओके सर. कारण उद्या जर पेपरमध्ये छापून आलं की विद्यार्थ्यांची आत्महत्या, तर त्याचे परिणाम समाजावर फार वाईट होतात. ही केस एकट्या माधवीची नाही आहे, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याची आहे, पालकाची आहे, समाजाची आहे. त्यामुळे आपण या केसचा निकाल लवकरात लवकर लावायला हवा. ओके सर. सर काय नाही. शुअर सर. शुअर शुअर. हॅलो, सातगर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर रोहित वाघ बोलतो. हां डॉक्टर दीक्षित, एक मिनिट. सर, डॉक्टर दीक्षित. येस डॉक्टर दीक्षित बोला. आताची ही बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे, तिच्याबद्दल काही सांगायचं होतं. हां बोला डॉक्टर, तुमचं काम झालं? नाही अजून, पण ही मुलगी महिन्या 2 महिन्यांपूर्वी माझ्याकडे आली होती. तुमच्याकडे का? ॲबॉर्शनसाठी. येस, शी वॉज प्रेग्नंट. व्हॉट? प्रेग्नंट? डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो 12वीतली विद्यार्थिनी होती ती, रिझल्ट लागला आणि नो सर, आय एम 100% शुअर हीच ती मुलगी जी माझ्याकडं ॲबॉर्शनसाठी आली होती. ओ माय गॉड. तुम्हाला मी जे सांगितलं त्याचं कारण म्हणजे तुम्हाला या माहितीचा पुढे कदाचित ह्या केसमध्ये उपयोग होईल. डॉक्टर, आत्ता मरताना ती प्रेग्नंट होती? आय डोंट नो, पण मी अजून पोस्टमॉर्टम काही केलेलं नाही आहे. ठीक आहे, मी तुमच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघतोय. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. रोहित, माधवी प्रेग्नंट होती. काय? याचा अर्थ ती प्रेग्नंट होती म्हणून तिने आत्महत्या केली का ती ॲबॉर्शनसाठी गेली होती, आत्ता रिझल्ट लागला म्हणून आत्महत्या केली असावी? की मर्डर? मर्डर? सर, मला त्या रूममध्ये जाण्याची परत एकदा परमिशन द्या. तिथे काहीतरी होतं, आत्ता मला असं जाणवतंय. राईट सर, तिथे काहीतरी होतं. प्लीज गो अहेड. सर, शिंदे. बोला सर. रूमची झडती परत एकदा घ्यायला पाहिजे. चालेल सर. कुठेतरी काहीतरी असेल. एक डायरी मिळाली होती. तर माधवीचे प्रेमपत्र. हां. तुमची माधवी. तुझी माधवी. आय लव्ह यू. तुझी माधवी. तुमची माधवी. हे काय? डायरेक्टला फाडलेलं आहे का नाही का सर? नाही 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 नाही, हे सगळे तिचे प्रेमपत्र आहेत. पण कोणाला लिहिले याचं नाव नाही या. खाली प्रिय माधवी, प्रिय माधवी, प्रिय माधवी. नावाचं उल्लेख काहीच नाही सर. हे ठेवा. ती दोरी होती तिथे. सर. येस नीता. सर, यू आर राईट. डायरीचं जे पान फाडलं होतं ना सर, त्यामध्ये मृत माधवीने तिच्या आईसाठी पत्र लिहिलं होतं. सर, या रिपोर्टप्रमाणे तिने असं लिहिलं होतं की मी घर सोडून चालली आहे
मला शोधू नका. माधवी. व्हॉट? हो सर. घर सोडून जाते? आणि सर तिला आत्महत्या करायची असेल तर ती असं का लिहिणार? येस, यू आर राईट नीता. तिला जर आत्महत्या करायची असेल तर ती असं का लिहील? पोस्टमॉर्टम रिपोर्टही आलेला नाहीये. नीता, सर. ही माधवी 1.5-2 महिन्यांपूर्वी डॉक्टर दीक्षितांकडे अबॉर्शनसाठी गेली होती. काय सर? अबॉर्शनसाठी? सर शॉकिंग. येस, इट्स रिअली शॉकिंग. रोहित गेलाय पुन्हा माधवीच्या रूमवर. सर. हा जो कोण तथाकथित मुलगा आहे याचा शोध घ्यायला हवा. हा या केसमध्ये इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे. सर कठीण नाहीये. तिचे मित्र याला ओळखतच असतील ना, मग आपण अटक करायची का त्याला? इतक्यात अटक नाही करायची. जोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत या मुलावर फक्त नजर ठेवायची. ओके सर. सर. ही दोरी त्याच मापाची आहे ना? हो. हे बघा शिंदे, आपण एक काम करूया. आता फॅन. हा फॅन म्हणजे ती या फॅनला ही दोरी याची इथे बांधली होती. त्याच्यानंतर हा फास, बरोबर? हा फास. माधवीची हाईट ही एवढी होती. हो सर. तिची जर हाईट एवढी असणार, तिने फास तिच्या गळ्यात टाकला असणार. ओ माय गॉड. हा. सर, सरांनी मला माधवीच्या प्रियकराची चौकशी करायला सांगितली. बरं झालं तू आली. तुला सांगतो, ही आत्महत्या नाही, हा खून आहे. काय? बघ, मृत माधवीच्या गळ्यात जी दोरी होती ती एवढ्याच लांबीची होती. जर तिने आत्महत्या केली असती तर ती या स्टूलवर चढली असती. हा इथे हा फास लटकलेला आहे, तो तिने असा गळ्यात टाकला असता. एम आय राईट? पण माधवीची हाईट ही आहे, त्याच्यामुळे हा फास टाकणं तिला असा शक्य नाही आहे. बरोबर आहे? म्हणजे असा तो शक्यच नाही, कारण दोरीची लांबी कमी पडते. म्हणजे याचा अर्थ तिला आधी इथे मारण्यात आलाय, म्हणजे गळा इथे आवळण्यात आलाय, नंतर तिला फास लावून इथे लटकवण्यात आलाय आणि नंतर हा स्टूल असा पाडण्यात आलाय, म्हणजे जेणेकरून आत्महत्या वाटावी. बरोबर. एक मिनिट. रमाजींनी आपल्याला काय सांगितलं होतं की ती रिझल्ट घेऊन आत आली, त्याच्यानंतर पेढे आणायला आणि फोन करायला ती बाहेर गेली. हो सर. या सगळ्या प्रोसेसमध्ये तिला अर्धा तास लागला असणार. हो. तेव्हाच इथे कोणीतरी आलं आणि आपलं हे कारस्थान करून गेलं. रमाजींना एवढं तू विचार की जेव्हा त्या इथे आल्या तेव्हा आजूबाजूला कोणी होतं का किंवा कोणाला त्यांनी बघितलं का? ओके हे तू त्यांना विचार. बाजूला शेखर राजे राहतात ना, मी जरा त्यांची चौकशी करतो. ओके सर. मूव फास्ट. शिंदे, हे प्रेमपत्र पोलीस स्टेशनमध्ये घ्या आणि दोरी पण. तुझ्या आहे ना? हो साहेब. माधवीच्या बाबतीत फार वाईट घडलं. हो ना साहेब. तुम्ही काकांना अटक करणार? काकांना म्हणजे माधवीच्या वडिलांना? हो. त्यांनी बर्डन दिलं म्हणूनच आत्महत्या केली इतक्या सालस मुलीने. ती बिचारी अभ्यास करायची, पण काय करणार? हो ना साहेब, खूप गरीब होती बिचारी. तू तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा, तू तिच्याशी कधी बोलायचा? साहेब, आम्ही लहानपणी खूप एकत्र खेळलो होतो, पण कॉलेजमध्ये गेल्यापासून ना ती खूप अबोल झाली होती. म्हणजे स्वतःच रममाण असायची. तिचा कोणी बॉयफ्रेंड? तिचा बॉयफ्रेंड? छे हो साहेब, अहो तिचा साधा कोणी मित्रसुद्धा नव्हता. बॉयफ्रेंड तर खूप दूरची गोष्ट. तुला आवडायची कधी? हां माधवी? हां, म्हणजे आम्ही लहानपणी एकत्र खेळलो होतो, पण तसं म्हणजे माझ्या तसं. टेक केअर.